आहे आणि या ट्रेनरद्वारे आपण प्रोग्रामिंग करणार आहोत. तर आपण सर्वात पहिले आपण याला चालू करूया. ही IC आहे मायक्रो कंट्रोलर 8051. ही ICचा उपयोग आपण कोणत्याही उपकरणामध्ये करू शकतो. बऱ्याच ठिकाणी ICचा उपयोग केला जातो आणि याला 4 पोर्ट पिन आहेत. पोर्ट P0 to P1 या 2 पोर्ट पिनला आपण 7 सेगमेंट डिस्प्लेला इंटरफेसिंग केलेली आहे. आणि आता आपण हे पाहूया की प्रेस P फॉर PC म्हणलं की आपण PC मोडवर करू शकतो. प्रेस P म्हणलं की आपण PC मोडला करू शकतो. आणि जर का आपल्याला PC मोडला कम्प्युटरद्वारे नाही चालायचं असेल तर आपण फॉर N करून आपण इकडं कीपॅड मोडवर पण करू शकतो. आणि या प्रकारे हे कीपॅड मोडवर गेलेलं आहे. आणि त्यानंतर हे वेटिंग टू गेट मायक्रो कंट्रोलर म्हणत आहे. आणि त्यानंतर आपण मायक्रो कंट्रोलिंग करत आहे. हा डाटा पाठवलेला आहे. डिटेक्टेड होत आहे इथे गेटिंग व्हॅल्यू. आता हे गेटिंग व्हॅल्यू करत आहे. अशा प्रकारे आपण पाहू शकतो की हे कसं गेटिंग व्हॅल्यू करते. तर आणि आता इथे ॲड्रेस आणि डाटा म्हणजे EF आपल्याला ॲड्रेस आणि डाटा पाठवायचा आहे. आपण यामध्ये ऑलरेडी डाटा सेव्ह केलेला आहे म्हणून आपण फक्त फीड यस करून सेव्ह डाटा इकडे पाठवलेला आहे. आणि आता हा डाटा इकडे जात आहे म्हणजे हे प्रोग्रामिंग होत आहे. आपण पाहू शकतो की हे प्रोग्राम कसं करत आहे. ॲड्रेस आणि डाटा हा इकडे जात आहे आणि हे प्रोग्राम करत आहे. ते प्रोग्राम याला थोडा वेळ लागतो. आता हे प्रोग्राम डन झालेला आहे. हे म्हणत आहे टॉगल टू रन स्विच आणि प्रेस R म्हणून करत आहे. म्हणजे आपण इथं टॉगल करायचं आणि R रन करून टाकायचं. आणि त्यानंतर इथं हे डाटा रन झालेला आहे. LED ब्लिंक्स होत आहेत. आपण इथं 1% ते 7% हे सगळं मोजू शकतो आणि पाहू पण शकतो. तुम्ही इथं कशा प्रकारे काम करते हे तुम्हाला दिसतच आहे. याचा उपयोग घ्यायचा आहे. आम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था या संस्थेचे विद्यार्थी आहोत आणि हा प्रोग्राम आम्ही डाटा केलेला आहे. या प्रकारे आपण पाहू शकतो कसा डाटा झालेला आहे.